आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे जिल्ह्यातून शिक्षण व्यवस्थेला अंतर्मुख करायला लावणारं एक अत्यंत गंभीर चित्र समोर आलंय. आम्हाला फक्त शिकवू द्या, भावी पिढीला न्याय देऊ द्या ही आर्तहाक देत धुळे जिल्ह्यातील हजारो शिक्षक आज रस्त्यावर उतरले. धुळे, साक्री, शिरपूर आणि शिंदखेडा या चारही तालुक्यांमध्ये शाळा बंद ठेवत शिक्षकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट आक्रोश मोर्चा काढला. धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात शिक्षकांचा अक्षरशः जनसागर पाहायला मिळाला. BLO ड्युटी, निवडणुकीची कामं, ऑनलाईन माहितीचा बडीमार आणि सातत्याने लादली जाणारी अशैक्षणिक कामं, मग शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवायचं तरी कधी, असा थेट आणि संतप्त सवाल शिक्षकांनी शासनाला विचारलाय. कार्यरत शिक्षकांवर TET परीक्षेची सक्ती करण्याच्या निर्णयालाही शिक्षकांनी तीव्र विरोध दर्शवला. अशैक्षणिक कामांचा वाढता ताण आणि मानसिक दबावामुळे शिक्षक भरडले जात असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला आहे. इतकंच नाही तर या वाढत्या मानसिक तणावातून काही शिक्षकांना आपले प्राण गमवावे लागल्याचा अत्यंत गंभीर दावा देखील आंदोलनातून करण्यात आला. 15 मार्च 2024 चा संच मान्यतेचा नवा शासन निर्णय तातडीने रद्द करा. शिक्षकांना BLO आणि इतर अशैक्षणिक कामातून मुक्त करा. TETची सक्ती मागे घ्या आणि शिक्षकांना केवळ ज्ञानदानाचं पवित्र काम करू द्या, अशी जोरदार मागणी या मोर्चातून करण्यात आली. ज्यांच्या हातात महाराष्ट्राची भावी पिढी घडवण्याची जबाबदारी आहे तेच शिक्षक आज प्रशासकीय कामांच्या ओझ्याखाली गुदमरत असतील तर ही शासनासाठी निश्चितच धोक्याची घंटा आहे. आता शासन शिक्षकांच्या आक्रोशाची दखल घेणार का, की शिक्षकांचा हा एल्गार आणखी तीव्र होणार, याकडे संपूर्ण धुळे जिल्ह्यासह राज्याचं लक्ष लागून आहे. प्रतिनिधी अजिम शेख आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, धुळे. 9 जुलै रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन आम्ही आज पुकारलेलं आहे आणि त्या शाळा बंद आंदोलन करून आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आमच्या संघटनेच्या ज्या विविध मागण्या आहेत, ज्या प्रलंबित मागण्या आहेत, ज्या अन्यायकारक अटी शासनाने आमच्यावर लागू केल्या आहेत शिक्षकांसाठी, त्या संदर्भात आम्ही आज इथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत. त्यानंतर तिथे ह्युमन क्लब इथे धरणे आंदोलन आहे आणि त्यानंतर जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही आमचं निवेदन देणार आहोत. आमची प्रमुख मागणी अशी आहे की जी TET जी परीक्षा आमच्या शिक्षकांवर लादलेली आहे, या संदर्भात शासनाने केंद्र सरकारला पुनर्विचार करण्यास भाग पाडावे आणि या TETच्या चाचकाठीमधून आमची शिक्षकांची मुक्तता करावी. त्यानंतर 15 मार्च 2024चा जो संच मान्यतेचा GR आहे, या GRमुळे जवळपास आमच्या संपूर्ण राज्यामध्ये 25,000 शिक्षकांची पदं कमी झालेली आहे. तर पूर्वीचा जो संच मान्यतेचा GR होता तो लागू करावा आणि हा GR रद्द करावा, ही दुसरी मागणी आहे. त्यानंतर BLO SIRचं जे पुनर्निरीक्षणाचं काम चालू आहे, या कामामुळे आमच्या शिक्षकांवर खूप मोठा ताण पडत असून गेल्या 6 महिन्यापासून जे BLOचं पुनर्निरीक्षणाचं काम चालू आहे, त्या कामाच्या विद्यार्थ्यांचं देखील नुकसान होत आहे, शाळांचं नुकसान होत आहे आणि जवळपास आमचे 10 ते 12 शिक्षक या कामाचा ताण घेऊन मृत्युमुखी पडलेले आहेत. शासनाने याचा विचार करावा आणि BLOचं जे काम आहे ते सुशिक्षित बेरोजगार लोकांना देण्यात यावं.